आपल्या पक्षातल्या नेत्यांशी जोडलं जातंय? वाल्मिक कराडनी सरेंडर केले, शरणागती पत्करलेली. खरं म्हणलं तर हे सीआयडीचं अपयश म्हणलं पाहिजे की त्यांना ते पकडू शकले नाहीत आणि शेवटी कराडांनी आत्मसमर्पण केलं. परंतु अजूनही कोणाच्या गुन्ह्यातले 3 प्रमुख आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. आणि आपल्याला माहिती आहे की खंडणीचा गुन्हा असेल, नंतर हा मर्डर त्याच्यातूनच झालेला प्रकार आहे. तेव्हा हे सगळे गुन्हे इंटरलिंक्ड आहेत. आता पोलिसांनी याचा दोन्ही तिन्ही गोष्टीचा आणि इतके दिवस कुठं होते ते नेमकं कशा पद्धतीनं ते पोलिसांपासून लपून राहू शकले याचाही तपास सीआयडी करतील असं मला वाटतं. पण प्रकाश, या बाबतीमध्ये त्यांचे राजकीय लागेबांधे अशाच पद्धतीची सातत्याने माहिती मिळतेय किंवा अशाच पद्धती लागेबांधे त्यांचे आहेत हे तर तुम्हाला माहितच आहे, मलाही माहित आहे की ते धनंजय मुंडेच्या अतिशय जवळचे, त्यांच्यावर विश्वास त्यांचा होता, त्यांचे अधिकार त्यांना दिले होते. हे सगळ्या गोष्टी आम्ही बोललेलो आहेत आणि त्यामुळं त्यांचे लागेबांधे आहेत. आणि मग प्रत्येक परळीतल्या कार्यक्रमात मग ते अजितदादा असो किंवा जयंत पाटील असो किंवा मुख्यमंत्री असो, फडणवीस साहेब असो, ते सगळे कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी प्रामुख्याने कराडांवर असायची. आणि तेच ते मोठ्या प्रमाणात अगदी म्हणजे फार मोठं स्वागताचे कार्यक्रम प्रेरित लोकांनी पाहिलेले आहेत, आम्ही पाहिलेले आहेत. हे सगळं करण्याची जबाबदारी वाल्मिक कराड यांच्यावरच होती. त्यामुळे सगळ्यांशीच त्यांचा परिचय आहे, वरिष्ठ नेत्यांच्या जवळ उडबस आहे, हे सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला. पण मग प्रकाशी, त्याच निमित्ताने त्यांना कुठेतरी राजकीय संरक्षणच एका पद्धतीने मिळतंय आणि म्हणून त्यांनी खूप वेळ घेतला किंवा सीआयडीने त्यांना अटक करण्यासाठी वेळ घेतला असं वाटत नाही का? नाही, सीआयडी कुठं अटक केली, ते स्वतःहून सरेंडर झालेत. मी पहिल्यांदाच म्हणलं की हे सीआयडीचं पोलीस प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे. ते त्यांना त्याच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि अजूनही यांनी सरेंडर केलं नसतं तर किती दिवस सीआयडीने अजून पकडलं नसतं, हाही चर्चेचा मुद्दा आहे. म्हणजे कुठेतरी राजकीय संरक्षणामुळे सीआयडी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. नाही, असं काही आता राजकीय संरक्षण होतं काय होतं ते आता म्हणजे हे सांगता येत नाही. परंतु ते गेले 22 दिवस खुनाची घटना घडल्यापासून अद्यापपर्यंत ते फरार होते. आता शरण आलेले आहेत. अजूनही 3 आरोपी खुनातले फरार आहेत. ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. नक्कीच अजूनही 3 आरोपी फरार आहेत, पण वाल्मिक कराड आता शरण आलेले आहेत. तर अशा पद्धतीने पुन्हा एकदा सीआयडीचं अपयश आपण नक्कीच म्हणू शकतो. पण कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रकाशजी, त्यामुळे आता एक वेगळं आव्हान असणार आहे सरकारसमोर. हे तपासाचं मुख्य आव्हान असणार आहे सीआयडी पुढं. धागेदोरे आणि त्याच्यातनं जे काही प्रकार मागच्या 2-4 वर्षात जे काही गुन्हेगारी म्हणजे खुनाचे प्रकार झाले, अवैध धंदे चालले, प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनावर वचक ठेवून काय काय कामं घडले ह्याची पण चौकशी होणं पर्यायाने आवश्यक आहे. आणि फार मोठा आता याच्यामधून धागेदोरे उलगडतील असं आम्हाला वाटतं. धन्यवाद प्रकाशजी, आपण आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर प्रकाश सोळंके आपल्या सोबत होते आणि त्यांनी सुद्धा अत्यंत निराशा व्यक्त केलेली आहे की सीआयडी समोर वाल्मिक कराडने शरण येणं ही सीआयडीचं कुठेतरी अपयश आहे, हे अधोरेखित केलं जात आहे सर्वच नेत्यांकडनं. किंबहुना जितेंद्र आव्हाड यांनी थोड्या वेळापूर्वी असंही म्हटलं की अशा पद्धतीने वाल्मिक कराडने सीआयडीला शरण येणं आणि ते सुद्धा 2-3 दिवस सातत्याने असं प्लॅनिंग कुठेतरी सुरू होतं, त्यामुळे हे सीआयडीचं अपयश आहे, ह्याच्यामध्ये सेटिंग आहे. पुन्हा एकदा मंदारकडे जाऊया. मंदार, मगाचाच पुन्हा एकदा मुद्दा आहे की सगळी परिस्थिती बघता, राजकीय लागेबांधे बघता आणि आतापर्यंत झालेला विलंब बघता इथून पुढे सुद्धा पक्षपातीपणा न करता कुठेतरी सगळी चौकशी करणं हे सीआयडीकडे एक मोठं आव्हान असणार आहे. अर्थात सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी केलं जाणार का?
कारण आत्तापर्यंत आपण पाहतो आहोत संतोष देशमुख यांच्या हत्येला 20-22 दिवस उलटलेले आहेत आणि 3 वेगवेगळे गुन्हे आहेत आणि खंडणीच्या गुन्ह्यामधला वाल्मिक कराड हा आरोपी आहे. मात्र हत्येच्या गुन्ह्यामध्ये त्याला आरोपी करण्यात आलेलं नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून तर आरोप होतो आहे, इतरही अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांकडून आरोप होतो आहे की या हत्येच्या पाठीमागे वाल्मिक कराड आहे. मात्र आरोप करणं हा एक भाग झाला. आतापर्यंत 20-22 दिवस सीआयडीनी आणि बीड पोलिसांनी जो तपास केलेला आहे तो तपास या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण हा सगळा घटनाक्रम जर आपण पाहिला तर त्या कंपनीचे ठेके मिळवण्यातून वाद सुरू झालेला आहे आणि त्यातून हा सगळा प्रकार पुढे वाढीस गेला आणि पर्यावसन जे आहे ते हत्येमध्ये झालं आणि खंडणी आणि हत्या हे दोन्ही गुन्हे एकमेकांशी त्यामुळेच संबंधित आहेत, इंटरलिंक्ड आहेत आणि त्यामुळं वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलं जातं का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच मग पुढच्या प्रतिक्रिया देखील अवलंबून असतील. कुटुंबाच्या आणि इतर ज्या काही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून उमटणार आहेत त्याच्या. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जो काही प्रकार घडलेला आहे वाल्मिक कराडनी वेळ आणि दिवस स्वतः ठरवलेला आहे पोलिसांना शरण येण्याचा. सीआयडीसाठी महाराष्ट्राच्या पोलीस दलासाठी अतिशय ही लाजिरवाणी बाब आहे. आता हे जे काही झालेलं नुकसान आहे ते भरून निघतं का, वाल्मिक कराडला या हत्येमध्ये सीआयडी आरोपी करतं का हे पाहणं महत्वाचं आहे. सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी स्वतः या ठिकाणी वाल्मिक कराडची चौकशी करतायत. मात्र गुन्हा घडलेला आहे बीडला, या गुन्ह्याचा सीआयडीकडे जो तपास आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडीच्या विभागीय कार्यालयाकडे. मात्र या वाल्मिक कराडनी शरण येण्यासाठी जी निवड केलेली आहे ती महाराष्ट्राच्या सीआयडीच्या मुख्यालयाची आणि या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी ही सगळी चौकशी करतायत आणि यातूनच त्याच्या निवड करण्यातूनच आपल्याला लक्षात यायला हरकत नाही की कशा स्वरूपामध्ये हे सगळं प्रकरण आतापर्यंत पुढे गेलेलं आहे. मात्र आता इथून पुढे तरी जर खरंच जर हत्येच्या प्रकरणामध्ये कोणाला न्याय मिळायला हवा असं जर वाटत असेल तर सीआयडीचे अधिकारी तुम्ही जसं म्हणालात निपक्षपातीपणे या सगळ्याचा तपास करणार का आणि हत्येचा गुन्हा आणि खंडणीचा गुन्हा याचा खरंच काही संबंध आहे का याचा तपास सीआयडीचे अधिकारी करणार का हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्याचबरोबर आमदार प्रकाश सोळंकींनी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की आणखीन 3 आरोपी याच्यामध्ये फरार आहेत. तर आता याच सगळ्या चौकशीतनं त्या 3 आरोपींबद्दल सुद्धा माहिती मिळणं गरजेचं आहे आणि त्यांनाही अटक होणं गरजेचं आहे. मंदार, नक्कीच वाल्मिक कराड अटक झालेला आहे त्यामुळं इतर जे 3 आरोपी अद्याप फरार आहेत तर ते देखील सीआयडीचे अधिकारी पकडतील. शक्यता आहे की आजच त्यांना देखील अटक दाखवली जाईल कारण मुख्य जो आहे तो अर्थातच वाल्मिक कराड आहे या सगळ्या प्रकरणामधला आणि तो जर अटक झालेला आहे तर इतर आरोपी देखील आज किंवा उद्या पोलिसांना सीआयडीला जे आहेत ते सापडतील, त्यांना देखील अटक दाखवली जाईल हा शब्द वापरण्याचं कारण म्हणजे की 20-22 दिवस महाराष्ट्राचे सीआयडीचे अधिकारी आणि त्याच्या आधी बीडचं पोलीस दल या वाल्मिक कराडला शोधू शकलं नाही. थांबवते आपल्यासोबत सुषमाताई अंधारे आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सुषमाताई, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सुषमाताई, अखेर वाल्मिक कराडला आज शरण तो आलेला आहे, त्याला अटक करण्यात आलेली नाहीये, आपली प्रतिक्रिया? शरण येणे किंवा आत्मसमर्पण करणे असे शब्द माध्यमे वापरत आहेत. माध्यमांनी आत्मसमर्पण असा शब्द वापरणे हा किंवा आत्मसमर्पण हा शब्द या सगळ्या कृतीला साजेसा शब्द